व्यक्त होतोय. संभाजीनगरमधल्या कन्नड विधानसभेतील एक फोटो ट्विट केलाय रोहित पवारांनी आणि एका गावातलं मतदान आहे. मतदानामध्ये तफावत आहे, अनेक तक्रारी पुढे येत आहेत. काय प्रतिक्रिया? काल आमच्या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि परवा निवडून आलेल्याही उमेदवारांची झाली. असं काही नाही की पराभूत उमेदवारांनीच तक्रारी केल्या, जिंकलेल्या उमेदवारांच्या सुद्धा तक्रारी होत्या की या गावात एवढं मतदान असायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात मतदानाचं प्रमाण कमी आहे. कन्नडचं एक प्रकरण समोर आलेलं आहे, धुळ्याच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहे, इथल्या दहीसरच्या गोष्टी समोर आलेल्या आहे. अशा अनेक तक्रारी आत्ताच्या घडीला येत आहेत. मतामध्ये सुद्धा प्रचंड तफावत आहे. ठिकठिकाणी काही ठिकाणी जास्त मतं मोजली गेली, जी 17C फॉर्म होता याच्यामध्ये कमी आहेत, काही ठिकाणी कमी मतं मोजली गेली. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतंय. एक मनाचा पूर्णपणे एक मन असं म्हणतंय आणि सगळं एकंदर परिस्थिती बघता कुठंतरी EVM मध्ये पाणी मुरतं हे स्पष्ट होतंय. एखादी तक्रार असली तर आपण समजू शकतो, दुसरी असली तर समजू शकतो, पण 2-2, 4-4, 5-5 मी तर म्हणेल जे जिंकलेले त्या उमेदवारांच्या सुद्धा तक्रारी आहे. आणि म्हणून याचा एकदा पुनर्विचार, एक जनभावना अशी निर्माण होते की बॅलेटवरच मतदान होण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची जनभावना निर्माण होते ना. हळूहळू मला असं वाटतं ते जन आंदोलन कोणाला तरी याला पॉलिटिकल आंदोलन करण्यापेक्षा जन आंदोलनाची आवश्यकता आहे. आणि येणार का असं जन आंदोलन मला वाटतं फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची स्थिती हे राहील असं वाटतं एकंदर. पण सर, निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की जी काही निवडणूक प्रक्रिया झाली, मतमोजणी असेल किंवा मग मतदान असेल, त्यामध्ये ते सर्व पारदर्शकपणे झालेले आहे, त्यामध्ये कुठेही तफावत नाही असं आता स्पष्ट केलेलं आहे निवडणूक आयोगाने. मग आता या कन्नडच्या मतदान केंद्राचं त्यांनी उत्तर द्यावं ना. मतदानच तिथं कमी आणि काउंटिंग जास्त होती, त्याचं उत्तर द्यावं. आता जवळपास महाराष्ट्रात 5.5 लाख मतं जास्त मोजली गेलेली, त्याचं उत्तर द्यावं. पारदर्शक आहे पण याचं उत्तर द्यावं ना त्यांनी. ठिकठिकाणी दिवसभर वापरलेल्या EVM मशीन 90%, 99% चार्जिंग कशा राहतात, त्याच्याशी छेडखानी कशी झालेली. काही काही ठिकाणी पूर्ण मतपेट्या उघड्याच आल्या, ओपन झालेल्या आल्या, लॉक उघडलेल्या आल्या. वाटतं या सगळ्या बाबीचं सुद्धा उत्तर निवडणूक आयोगाने जर पारदर्शकता असेल तर ठीक आहे, याचं पारदर्शकतेनं उत्तर द्यावं, काय प्रॉब्लेम आहे. सर, काल तुमची बैठक पार पडली, त्यानंतर या सगळ्या EVMच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कायदेशीर किंवा रस्त्यावरची लढाई करण्याचं नियोजन करत असताना जे काही पराभूत उमेदवार तुमचे आहेत त्यांनी असं देखील मत व्यक्त केलं की हिंदुत्ववादी विचारांपासून किंवा त्यापासून आपण दूर झाल्यामुळे त्याचा फटका पडलाय, त्यामुळे आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे. हे पहा, हिंदुत्ववादी मतदार दुरावला तर हाच विचार आम्ही लोकसभेला सुद्धा व्यक्त केलेला होता. लोकसभेला आम्ही याच विचारावर लढलो ना. त्यावेळेस जागा निवडून आल्याच आणि त्यावेळेसपेक्षा जास्त मतदान आता झालेलं आहे. आणि कोण म्हणतं हिंदुत्व सोडलं असं शिवसेनेचं एखादं उदाहरण दाखवावं, एखादं उदाहरण दाखवावं ज्याच्यात शिवसेनेनं हिंदुत्व नाकारलेलं आहे. शिवसेना आणि हिंदुत्व हे काही वेगळ्या बाजू नाही आहे. शिवसेनाच मुळे हिंदुत्वासाठी, हिंदुत्वमुळे शिवसेनेमुळे या महाराष्ट्रातलं, या देशातलं जागृत झालेलं आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर तुमच्या शिवसेना ठाकरे गटाने आता स्वबळावरती गेलं पाहिजे असं काही लोकांचा सूर आहे. काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, हा सूर आहे. हे काय आम्ही नाकारत नाही. काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. शेवटी सत्ता येणं आणि न येणं, शिवसेना काय सत्तेसाठी जन्मलं नाही, सत्ता शिवसेनेला मिळेल. परंतु शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही बऱ्याच जणांनी असं विचार व्यक्त केलेला आहे हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्णच्या पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे की काल उमेदवारांचा असा सूर होता, काय या संदर्भात? 2019 पासूनच अनेकांचं म्हणणं होतं की शिवसेनेनं काँग्रेस किंवा
महाविकास आघाडीमध्ये जाणं चुकीचं राहिलं असतं, परंतु नंतरच्या ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जात होते आणि आता लोकसभेला चांगलं यश मिळालं होतं, विधानसभेला मोठ्या प्रमाणात पराभव झाला. अनेक मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा असं यश मिळालेलं आहे. आताही आमचं मतदान एक चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. 5 वर्षापासून महाविकास आघाडी एकत्रित काम करते, त्यामुळे असं काही शिवसेनेचं नुकसान झालं वगैरे वगैरे या बाबीला बोलण्याला कोणताही अर्थ नाही. उलट शिवसेनेला अनेक मतदार नव्यानं शिवसेनेचा मतदार वाढलाय. मागच्या वेळेस आणि यावेळेसचं मतदान जर बघितलं सगळंच तर शिवसेनेच्या पूर्णपणे मतदानात वाढ झालेली आहे. बाहेर पडणं, स्वबळावर लढणं म्हणजे महाविकास आघाडीतून बाहेर पडणं, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी विरहित आपण लढताना पाहायला मिळालं. हे पहा, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. कार्यकर्ते भावना व्यक्त करत असतात, ते नेतृत्वाने ऐकलं पाहिजे. नेतृत्वाने ते ऐकून घेतलेलं आहे. आता पराभूत झाल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं वेगळं प्रिडिक्शन असतं, परंतु संघटना ओव्हरऑल राज्याचा विचार करत असते आणि राज्याचा विचार करत असताना याच समीकरणातून लोकसभेला आम्ही यश मिळवलेलं हे सुद्धा नाकारता थोडी येते. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था आपण बोलताय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजून कुठंच काही नाही. कुठून डांगोरा पिटवलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था अजून काहीच नाही. सुप्रीम कोर्टात प्रकरण चालू आहे. अनेक गोष्टी क्लेरिफाय व्हायची आवश्यकता आहे. वॉर्ड रचना होण्याची आवश्यकता आहे. सगळ्या गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. रिझर्वेशनची स्थिती काय हे सगळं क्लिअर होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेचं बाजारात तुरी एक म्हण आहे आपल्याकडे, मला वाटतं तसं अजून काही या निवडणुका लवकर होतील अशी स्थिती नाही. यामध्ये एक महत्वाचं होतं की काही भावना ह्या व्यक्त झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची काय भूमिका होती ते काय बोलले? हे बा, कोणत्याही पक्षाचं नेतृत्व इमिजिएट थोडी रिॲक्ट होत असतं. या सगळ्या गोष्टी ऐकून घेणं ते काम पक्ष नेतृत्वाने केलेलं आहे. भविष्यात अजून इतकी घाई करण्याची आवश्यकता नाही सगळ्या निर्णयाला. आत्ताशी 4 दिवस झालेले, 4 दिवसात लगेच मतपरिवर्तन करणं असं काही होत नसतं. पक्ष नेतृत्वाने सगळ्या जिंकलेल्यांच्या हारलेल्यांच्या भावना जाणून घेणं पक्ष नेतृत्वाचं काम असतं. ते काम मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेलं आहे. यथावकाश या सगळ्या गोष्टी अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. त्या झाल्यानंतर मात्र यथावकाश या सगळ्या बाबीचं एकत्रित विचार विनिमय निश्चित पक्षाच्या व्यासपीठावर केला जाईल. सर, जे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा जो काही आता घोळ झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय, काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील तो प्रकार होणार नाही आणि त्यासाठी महाविकास आघाडी किंवा मग शिवसेना ठाकरे गट किती सावध आहे? हे पहा, तक्रार फक्त आमचीच नाही. तक्रार मध्य प्रदेश निवडणुका झाली त्यांची आहे. तक्रार हरियाणाच्या निवडणुकी झाल्या तिथल्या लोकांची आहे. मी तर म्हणेल जे जिंकले भारतीय जनता पार्टीचे किंवा अन्य लोकांचे, यांचे सगळे जर ऑडिओ व्हिडिओ तपासले तर ह्या किती जागा येणार म्हणत होते, किती मताने एखादी सीट येणार म्हणत होते. मला असं वाटतं मधल्या काळामध्ये मतदान जेवढं वाढ झालं त्याच्यानंतर हा मतदानाचा डिफरन्स झालेल्या किंवा झालेल्याचं जे आणि न झालेलं असा जो डिफरन्स आहे याचा जर पूर्ण विचार विनिमय केला तर या मतदान प्रक्रियेत कुठं ना कुठं घोळ झालेला आहे तर स्पष्टच होतं ना. त्यामुळे जनभावना हळूहळू निर्माण होते. तुम्ही महाराष्ट्रात नाही, देशात चर्चा आहे या सगळ्या विषयाची. आणि स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ते सत्तेत नसताना ही भूमिका व्यक्त केलेली होती की मोठ्या मोठ्या अमेरिकेसारख्या देशामध्ये बॅलेटवर निवडणुका होतात, तर मग आपल्या देशामध्ये या बॅलेटवर का होत नाही. ही भूमिका सर्वसामान्य जनतेची निश्चित आहे. आणखी याच्यात दुसरा मुद्दा हळूहळू पुढे येईल की ज्या गावात मतदान कमी किंवा जास्त झालं त्या गावावर निवडून आलेल्याकडून एक अन्यायाची भूमिका असते. मला वाटतं या हेतूनं मधल्या काळामध्ये सगळे बॅलेट एकत्र करून मोजणी व्हायची. ते याच्यामध्ये नाही ना, ईव्हीएममध्ये. तो सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. कारण एखाद्या गावात कमी मतदान झालं आणि एखाद्या गावात जास्त मतदान झालं, एखाद्या वॉर्डात जास्त मतदान झालं, एखाद्या वॉर्डात कमी मतदान झालं, तर त्या वॉर्डाकडे दुजाभाव विकासाच्या बाबतीत होऊ शकतो. हा सुद्धा मुद्दा याच्यात मला असं वाटतं ॲड केला पाहिजे.
मधल्या काळामध्ये बॅलेटवर निवडणुका व्हायच्या, त्या मिक्सिंग व्हायच्या, नंतर काउंट केलं जायचं. ही चांगली पद्धती होती. सर, मुख्यमंत्री पदाचा अद्याप निर्णय होत नाहीये. क्लिअर मॅन्डेट मिळालेलं आहे. शिंदे एकीकडे नाराज आहेत, भाजपचा अजून ठरत नाहीये. कसं बघताय सगळ्याकडे? कसं बघायचं आता त्याच्याकडे? कारण मला असं वाटतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी म्हणता येईल, थम्पिंग मिळाल्यानंतर तासभरही नाही लागायला पाहिजे होता नेता निवडायला. कारण तुमच्या राज्यात तर फोटो कोणाचे लावून तुम्ही निवडणुका लढल्या, ठीक आहे, ठीक आहे, जे कोणी आहे तुम्ही ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं. पण ते का होत नाही आहे? का होत नाही? म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मनात काही इथल्या नेतृत्वाविषयी शंका आहे का? हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून एवढी मेजॉरिटी आलेली असताना सुद्धा आज 23 तारीख झाली, 24, 25, 26, 27 4 दिवस झाले. खरं तर असं म्हणत होते 26 तारखेला विधानसभेची मुदत संपते म्हणून तारीख ही ठरवलेली आहे. 25लाच ठरायला पाहिजे होते, 24 किंवा 25ला. पण आज 27 तारीख आलेली आहे. दिल्लीवाल्यांना वेळ नाही की इथल्या आमदारांना वेळ नाही. अजून भारतीय जनता पार्टीची बैठक सुद्धा होऊ शकलेली नाही विधिमंडळाचा गटनेता निवडायला, ज्या पार्टीनं 133 जागा जिंकलेल्या आहे. त्याचं पण मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचा कुठलेही तुकडे केले जाणार नाही. 5 वर्षे केवळ भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहील अशी एक बातमी येते. बरोबर आहे ना. गरज काय त्यांना कोणाला द्यायची? गरज काय? 133 त्यांचे निवडून आले, 5-7 अपक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांनी ठरवलं तर आणखी 8-10 अपक्ष ते सहज जमा, जे उरलेले ते सगळे त्यांच्याकडे येऊ शकतात. अवघड काम नाही आहे. ज्याने 133 जिंकलं त्याला 144 जमा करणं हे काय फार अवघड काम नाही. एका सेकंदाचं काम आहे ते. आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना कोणाला द्यायचं काही प्रश्नही निर्माण होणार. ईव्हीएम बाबत ज्या पद्धतीने तुम्ही देखील म्हणताय, इतर पक्ष देखील म्हणताय, आता मनसे पण म्हणते की असं कुठेच होऊ शकत नाही, हे ईव्हीएमच संपूर्ण खेळ आहे, अशा पद्धतीने मनसेकडून देखील आता आरोप केला जातोय. हे पहा, मागच्या सगळ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीचे गणित जर बघितले, ठीक आहे, विधानसभा लोकसभेला वेगवेगळे कॅल्क्युलेशन असतात, हे मान्य आहे. पराभव झाला आमचा, हाही मान्य आहे. सत्ता नाही आली हेही मान्य आहे. त्याच्याविषयी काय प्रश्न? सत्ता येणं जाणं हा वेगळा विषय. पण जी जनभावना आहे, यांनी काय दिवे लावले मागच्या 2-2.5 वर्षात की यांना लोकांनी एवढे मतांनी निवडून द्यावं. ठीक आहे, एखाद्यानी सत्ता पराभव झाला, 50,000, 1,00,000, 40,000, 30,000, हे पण ते विजय. या उमेदवाराच्या मनात सुद्धा धाकधूक होती की आपण 2,000 जिंकतो का 4,000 जिंकतो. ते लोक 40,000 आणि 50,000 जिंकलेले. याचा अर्थ लोकांच्या मनात पण स्पष्ट आहे की याच्यात कुठेतरी घोळ आहे. सर, मुख्यमंत्र्यांना 2 ऑफर केलेल्या आहेत, एक उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रात गृहमंत्रीपद. त्या दोन्ही ऑफर मुख्यमंत्र्यांनी धुडकावलेल्या आहेत. तुम्ही याआधी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे, त्यांना जवळून पाहिलेलं आहे. ते नाराज आहेत असं वाटतं का? कारण ते चर्चा रंगलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? किती जरी नाराज असले तरी त्यांना भारतीय जनता पार्टीसमोर झुकावं लागेल. कारण त्यांच्या सगळ्या नाड्या भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी पार्टी आहे. सगळी देशाची सत्ता त्यांची येते. मला वाटतं असं कोण नाराज आणि खुश याचा भारतीय जनता पार्टी काही अर्थ ठेवणार नाही. भारतीय जनता पार्टीनं उठ म्हणलं तर त्यांना उठावं लागेल, बस म्हणलं तर त्यांना बसावं लागेल. पण एकनाथ येतो सेफ ही अशा पद्धतीने कॅम्पेन सुरू केले आहे नेत्यांनी त्यांच्या. एकनाथ येतो सेफ हे महाराष्ट्र वगैरे काय नवीन आहे? काय कसलं सेफ आहे महाराष्ट्रात? त्यांना 72 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे एकनाथ शिंदेना की ज्या काय ऑफर आहे त्यावरती भूमिका मांडा. काय वाटतं? एकनाथ शिंदे आधी असं म्हटलं की मी अन्याय सहन करणार नाही असं अनेकदा ते म्हणाले होते. आता त्यांच्यावरती अन्याय होतं असं वाटतंय का? कसला अन्याय? खरं तर त्यांना मागच्या 2.5 वर्ष दिलं भारतीय जनता पार्टीने खूप दिलेलं आहे. पक्ष फोडून 40 आमदार घेऊन जाणाऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलं. स्वतःच्या पक्षाच्या 105 जागा असताना हेच खूप झालेलं आहे. आता भारतीय जनता पार्टी 133 आणि भारतीय जनता पार्टी 145 करायला फार अवघड काम आहे. अशातला अशी काही बाब नाहीच आहे. आणि त्यामुळे आता काय अन्याय होतोय? भारतीय जनता पार्टीने खूप दिलं त्यांना. चोरलेलं चिन्ह दिलं, चोरलेलं पक्षाचं नाव दिलं, 2.5 वर्ष पक्षाची सत्ता दिली, 2.5 वर्ष महाराष्ट्र लुटायला दिला त्यांना पूर्णपणे. त्यांच्या मंत्र्यांची, त्यांच्या आमदारांची पूर्णपणे दादागिरी सहन केली. आता भारतीय जनता पार्टी कशाला सहन करेल या सगळ्या गोष्टी?
लूटला यांनी नुसतं. महाराष्ट्र काय मतदारसंघात लूट, इथं लूट तिथं लूट, ह्या खात्यात लूट त्या खात्यात लूट, एवढंच केलंय शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आमदारांनी. त्यामुळे महाराष्ट्राचंही नुकसान होतंय आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडे गेलेलेच आहे ना. ठीक आहे, जागा आल्या म्हणजे काय भारतीय जनता पार्टी फार स्वच्छ आणि फार एकदम स्वच्छ प्रतिमा असं थोडी आहे. जनतेच्या मनात या सगळ्याविषयी रोष आहेच आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जी भूमिका घेते स्वतःचा मुख्यमंत्री 5 वर्षाची योग्यच भूमिका आहे. विरोधी पक्षाने त्याबाबत पत्र पाठवलेलं माहिती त्याबद्दल त्याबद्दल काही उत्तर किंवा अजून नाही, याची काही घाई नाही आम्हाला. आम्ही काही विरोधी पक्ष नेत्याविषयी काही बोललेलो नाही. आम्ही फक्त याच्यातली नियमावली काय आहे जाणून घ्यायचं आहे आम्हाला. बाकी आम्ही कोणती भूमिका विरोधी पक्ष नेत्याविषयी अजून मांडलेली नाही. कारण संख्या जे काही नियम नसेल तर प्रघात काय आहे, लोकसभेचे काय, त्या पद्धतीनं मला असं वाटतं निर्णय होत असतो. परंतु याचे स्पष्ट नियम काय हे कळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हे आम्ही विधिमंडळाच्या सचिवालयाला मागितलेलं आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणजे माजी होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्या सुनावणी कधी घ्यायची हे राजकीय पक्ष किंवा काही नेते ठरवू शकत नाहीत. पर्टिक्युलरली आपल्या पक्षावरती त्यांनी अशा पद्धतीने रोख होता त्यांचा येण्याला असं इंटरव्ह्यू देताना ते म्हटलेले. याकडे कशा पद्धतीने बोलले जात आहे? मला सांगा, आमचे पक्षाचे रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. किती दिवस झाले याला? हिअरिंग वगैरे सगळ्या संपलेल्या आहे, सगळं संपलेलं आहे. किती दिवस झाले? रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. ऑर्डर द्यायला किती वेळ लागतो? याला तारीख लागते, याला तारीख लागते. काही निर्णय तुमचे एका रात्रीत कोर्ट उघडतो, त्यावेळेस निर्णय लागतात. दिल्लीमधला जो एक संसदेनं दिल्लीचा जो कायदा होता तो सगळ्या गोष्टीसाठी कोर्ट उघडतो. आणि इकडे 2-2, 3-3, 4-4 वर्षांनी सुनावणी चालली. आता काय अर्थ राहील त्याला, या सगळ्या विषयाला? त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करता. आणि म्हणून कुठंतरी, व्यक्तिगतरित्या मी बोलणार नाही, पण कुठंतरी या सगळ्या याचा इफेक्ट होत असतो असं म्हणायला काही जागा नाही. अशातलं थोडी बाकी जागा आहेच आहे. सर हिंदीमध्ये एक मराठी गोष्ट सांग. घे ना. महायुतीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच तर पाहायला मिळते महायुतीमध्ये. मात्र आता पालकमंत्री पदावरून पण जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. एका ठिकाणी बरेच गोरवले असतील, दुसऱ्या ठिकाणी तटकरे असतील. काय वाटतं, या सगळ्या गोष्टी आता सुरू झाल्या, महायुती 5 वर्षाचा कालावधी पूर्ण चांगल्या पद्धतीने करेल का? हे अजून शपथविधी होऊ द्या, मंत्री होऊ द्या. किती मंत्री होणार, काय होणार, कोण होणार, काहीच नसताना पालकमंत्र्याचा काय प्रश्न निर्माण? या विषयाला वेळ लागेल. परंतु मला असं वाटतं आधी मंत्रीच कोणी झालं नाही तर पालकमंत्री कुठून होणार आहे, याच्याविषयी मला तर इतकी घाई करण्याची गरज नाही एवढ्या विषयी प्रतिक्रिया देण्याची. सर हिंदी में बता दीजिए किस तरह से जो पार्टी के कार्यकर्ताओं का मत है कि अपने बलबूते पर आने वाली इलेक्शंस लड़ाई जाए? नहीं, ऐसी चर्चा कार्यकर्ताओं ने की है. कार्यकर्ताओं की एक भावना है कि हमने पूरी शिवसेना की ताकत और खड़ी करना चाहिए. हर जगह शिवसेना ने पहुंचना चाहिए और हर जगह आने वाले समय में शिवसेना ने अपना खुद की ताकत पे अपने उम्मीदवार खड़े रहने का इतनी ताकत हमने निर्माण करना चाहिए. ये भूमिका, ये भावना कार्यकर्ताओं ने, जो उम्मीदवार हमारे लड़े थे लेकिन चुन के नहीं आ सके, ऐसे उम्मीदवारों ने रखी है और जो चुन के आए उन्होंने भी रखी है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.